नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये ही 21 कारणं आहेत ज्याच्यामुळे तुमचा अर्ज बाद होत आहे। तर तुम्हाला ही चूक करायची नाही जेव्हा तुम्ही एडिट फॉर्म करताय किंवा तुम्ही नवीन फॉर्म भरत आहात। आता ती कारणं कोणती आहेत तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, कारण ह्या कारणामुळेच तुमचा फॉर्म बाद होत आहे आणि खूप जणांचा फॉर्म हा बाद झालेला आहे। तर तो परत एडिटचा ऑप्शन येईलच, पण एडिटचा ऑप्शन आल्यानंतर परत तुम्हाला ह्या चुका करायच्या नाहीयेत। तर त्या कोणत्या चुका आहेत, ती कोणती कारणं आहेत, हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे। चला आता आपण जाणून घेऊया की कोणती नेमकी ही 21 कारणं आहेत ज्याच्यामुळे आपला अर्ज हा बादच होत आहे। तर सगळ्यात बघा, पहिल्यांदा काय, जे काही नोंदवलेलं नाव आहे आणि आधार कार्डवरील नाव आहे याच्यात तफावत आहे। कारण मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की तुमचं जे आधार कार्डवरचं नाव आहे तेच नाव तुम्हाला रजिस्टर करताना तुमचा जो फॉर्म भरताना टाकायचं आहे। कारण तुमचं नाव जर चुकीचं झालं दोन्हीकडे तर प्रॉब्लेम होतो, आयडेंटिफिकेशन होत नाही। त्यामुळे पहिलं कारण आहे तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं जे काही तुम्ही फॉर्म भरताना नाव आहे ते एक टाकायचं आहे। हा पहिला कारण आहे, 21 पैकी हा पहिला रिझन आहे। दुसरं, अर्जदाराचं वय 21 ते 65 वर्ष वयोगटात बसत नाही। तुम्हाला मी अजून किती वेळा सांगितलं होतं की अपात्र पात्र ह्याच्यामधल्या अटी आहेत, त्यातली ही एक अट होती की तुमचं 21 ते 65 वर्षामध्येच तुमचं वय असलं पाहिजे। तिसरं म्हणजे काय, अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड नुसार नसल्यास तो पात्र नाहीये। तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तुमचा पत्ता टाकत होताय, तुमचं गाव निवडत होता, सगळं जे काही ऍड्रेस टाकत होता ते तुम्हाला सगळं आधार कार्डवरचं जसंच आहे तसं टाकायचं होतं मित्रांनो। पण काही जणांनी चुकून दुसरे टाकलं गेलं आहे आणि खूप जणांचे प्रॉब्लेम्स पण आहेत की आधार कार्ड इकडचं राहतो इकडं, तर तो थोडेसे प्रॉब्लेमॅटिक होत आहे। तर त्याच्यामुळे फॉर्म पण बाद झालेला आहे। चौथं रिझन काय होतं, अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, हे सगळे जे काही कागदपत्र आहेत ते चुकीचं जोडलेलं आहेत। मग तुम्हाला मी असं म्हणलं होतं की ही सगळी जी काही पात्राची, ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की हे तुमचं 15 वर्षापूर्वीचं पाहिजे होतं। मग काही जणांनी 15 वर्षाचं नसतानाही जोडलं गेलेलं आहे। कारण ह्याच्यामध्ये मग हे दिसून आलं की काही जणांनी 15 वर्षापूर्वीचं नसताना पण भरलेलं आहे, किंवा ज्यावेळेस मतदान ओळखपत्र आपण टाकलं किंवा अपलोड केलं आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजू जोडलेल्या नाहीत, हे एक त्याच्यामुळं कारण झालेलं आहे। हे लक्षात घ्यायचं मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे। ज्यावेळेस तुम्ही नवीन फॉर्म भरत आहात हे लक्षात घेऊनच भरायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही अप्रूव्ड फॉर्म झालाय, ज्यावेळेस तुम्हाला एडिटचा ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्हाला ह्या चुका करायच्या नाहीयेत, हे लक्षात ठेवायचं आहे। आता आपण पुढच्या जे काही स्टेप्स आहेत ते बघूया। पुढचं बघा, आता जन्म ठिकाण महाराष्ट्रातलं नाही आणि महाराष्ट्रातील आदिवासी असलेल्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलेले नाही। आता मी खूप जणांना असं सांगितलं होतं की तुमचे जर महाराष्ट्रातलं तुम्ही नसाल आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या व्यक्तीशी लग्न केलं असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचं जे काही रेशन कार्ड आहे त्याच्याबद्दल तुम्हाला अपलोड करायचं आहे। तर तिथं कुठेतरी चूक झालेली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। पुढचा म्हणजे काय, आधार क्रमांक चुकीचा नोंदवलेला आहे। आधार कार्डवरची माहिती टाकताना आधार सगळं काही तुम्हाला व्यवस्थित टाकायचं होतं, पण चुकून कोणाकडून एडिट करताना पण दुसऱ्यांदा पण तो आधार कार्ड चुकीचा गेला, त्यामुळे ना OTP नाही आला, SMS पेंडिंग झालं, ह्या खूप अशा अडचणी आल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। आता पुढचं रिझन सांगतो, कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त अधिक आहे। तुम्हाला याच्यामध्ये माहिती आहे की खूप जणांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, तरीही त्यांनी फॉर्म भरले गेलेले आहेत। तर त्याच्यामुळं ते आयडेंटिफाय झाल्यामुळं त्यांचं फॉर्म आता रिजेक्ट झालेला आहे। पुढचं एक रिझन होतं, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे परंतु पिवळं किंवा रेशन कार्ड त्यांनी जोडलेलं नाही। तुम्हाला माहित होतं की ज्यावेळेस तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आहे त्याला एक तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे किंवा तुम्हाला केशरी किंवा पिवळं हे रेशन कार्ड जोडायचं आहे। आणि रेशन कार्ड जोडताना पहिलं आणि शेवटचं पान, दोन्ही पान जोडायचे आहेत, हे लक्षात घ्यायचंय। तर त्याच्यामुळे पण फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, हे लक्षात ठेवायचंय मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही नवीन फॉर्म भरत आहात किंवा एडिट फॉर्म करत आहात। पुढचा आहे बँक खात्याचा तपशील। बँक खातं खूप जणांचं इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये खूप चुका झालेल्या आहेत। तर पहिल्यामध्ये काय, बँक खात्याचं जे नाव आहे ते नाव बघायचं नीट नाहीये, किंवा बँक खात्याचं किंवा खाते क्रमांक, IFSC कोड, याच्यामुळे तुमचं बँकेचं खात्याचं व्हेरिफिकेशन होऊ शकलेलं नसेल, त्याच्यामुळे तुमचा तो फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। आता हे सगळं ह्याच कारणामुळे झालेलं आहे, हे लक्षात घ्यायचंय। बँक खाते आधार संलग्न नाही, तुमच्या बँक खात्याला तुमचा जो मोबाईल नंबर आहे किंवा तुमचा आधार कार्ड आहे
ते संलग्न नाही मित्रांनो, त्यामुळं हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. हे एक लक्षात घ्यायचंय. तुम्हाला ह्या त्रुटी जी आहेत ह्या तुम्हाला परत सुधारायच्या आहेत. पुढचं म्हणजे अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे. ज्यावेळेस आपण अर्ज भरत होतो त्यावेळेस आपल्याला हमीपत्र पण तिथं जोडायचं होतं. खूप जणांचं हमीपत्र जोडायचं राहून गेलं किंवा जोडत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी झाल्या, त्याच्यामुळे पण हे बाद झालं गेलेलं आहे. पुढचं काय, अर्जदार केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहेत. हे बघा, आता हे महाराष्ट्र सरकार किंवा कुठलंही सरकार कुठलीही योजना असू द्या, त्यांच्याकडे पूर्ण सगळ्यांचा डेटा असतो. त्यावेळेस तुम्ही हे करत आहात तेव्हा तुमचं जर तिथं त्यांना दिसलं की तुम्ही दुसऱ्या पण योजनेचा लाभ घेत आहात ज्याचं रक्कम 1,500 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे तुमचा होऊ शकतो. फॉर्म रिजेक्ट झालेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे. पुढचं असं रिझन आहे की 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे. त्यांनी असं त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केलं आहे की 4 चाक त्यांच्या घरी आहे, म्हणजे ते थोडंसं आपण म्हणू शकतो की 2.5 लाखापेक्षा जास्त कमावत आहेत. तर त्याच्यामुळे पण त्यांनी या फॉर्मला रिजेक्शन दिलेलं आहे. आता ह्यांच्यामध्ये खूप रिझन आहेत, त्यापैकी हे एक रिझन असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचं म्हणजे कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. आता कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे काय, खूप जणांच्या घरचे इन्कम टॅक्स भरत आहेत. तर इन्कम टॅक्स भरत असल्यामुळं त्यांना हे भेटलेलं म्हणजे त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळालेला नाहीये. पुढचं रिझन होतं कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा आमदार खासदार आहेत. तर आता हे बघा, एवढं कोण भरत नाही, पण त्यापैकी हे एक कारण आहे म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासनाचे विभाग, उपक्रम, मंडळ यामध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की पेन्शन घेणारे पण आहेत, त्यांनी पण फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे पण त्यापैकी एक रिझन हे त्यांनी अधिकाऱ्यांनी किंवा ह्यांनी सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्यायचंय. तर ही महत्वाची अजून कारण आहेत, अजून पुढे कारण आहेत ते आपण बघायचे आहेत. कारण व्हिडिओमध्ये सोडून जाऊ नका. व्हिडिओ सोडला तर तुम्हाला पुढचं अजून तुमचे जे काय फॉर्म रिजेक्ट होणारच आहे. आणि आता लास्ट ऑप्शन येणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला डिसअप्रूव्ड होईल परत तुमचा तो ऑप्शन येणार नाहीये आणि तुमचं मग योजनेचा फॉर्म तुम्हाला पैसे मिळणार नाही. हे लक्षात घ्यायचं मित्रांनो, आपल्याकडून चूक होऊन द्यायची नाहीये. आपल्याला चूक अजिबात करायची नाहीये फॉर्म भरताना, हे लक्षात घेऊनच आता ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं आहे. आता पुढचं बघा, पुढच्या जी काही योजना आहेत चूक आहे त्या बघा. कुटुंबातील ते सांगितलं तुम्हाला, कुटुंबातील सदस्य शासनाच्या कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा संचालक आहेत. हे ह्यापैकी एक कारण आहे. कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेच्या योजनेचा लाभ यापूर्वीच घेतला आहे. म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं की एका कुटुंबात 2 स्त्रिया पात्र होत्या, एक विवाहित एक अविवाहित. पण आपण काय केलं, असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एकाच घरात अविवाहितच्या 2 एकापेक्षा जास्त मुलींचा फॉर्म भरला, त्यामुळे पण तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. पुढचं म्हणजे काय, अर्जदाराचे नाव व सादर केलेली कागदपत्र याच्यामध्ये तफावत आहे. तर त्यांनी असं म्हणलं आहे की तुम्ही जी काही नावं तुम्ही आम्हाला दिली तर त्याच्यामध्ये आणि तुमचं जी काही कागदपत्र तुम्ही टाकली, म्हणजे तुमचं रेशन कार्ड असो, आधार कार्ड असो, तुमचं हमीपत्र असो, या सगळ्यांमध्ये तुमचं नाव आणि हे नाव हे वेगळं आहे. आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, खूप जणांच्या नावामध्ये थोडंसं इकडे तिकडे होतं, पण यांना पूर्ण अॅक्युरेटच पाहिजे आहे असं यांचं म्हणणं आहे. तर ह्या सगळ्या लिस्टमध्ये आता तुम्ही एवढी कारणं बघितली, या कारणांमुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे, हे लक्षात घ्यायचंय. आता ह्या चुका तुम्हाला परत करायच्या नाहीयेत. ज्यावेळेस तुम्ही नवीन फॉर्म भरत आहात किंवा तुमचा डिसअप्रूव्ह झालेला फॉर्म तुम्ही परत एडिट करत आहात, त्यावेळेस तुम्हाला या चुका करायच्या नाहीयेत, हे लक्षात घ्यायचं आहे. व्हिडिओ समजला नसेल परत एकदा व्हिडिओ बघा, 2दा बघा, 3दा बघा, ही कारण नीट समजून घ्या, मगच फॉर्म भरा. आता मला खूप जण विचारत आहेत, दादा आमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला, आम्ही काय करायचं? तुम्हाला एकच करायचं, आता थोडं तुम्हाला वेट करायला लागेल, कारण अजून तिथं एडिटचा ऑप्शन आलेला नाही. एडिटचा ऑप्शन लवकरच येणार आहे. नंतर तुम्हाला एडिट फॉर्म करायचा आहे आणि एडिट फॉर्म करताना हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला परत ह्या चुका करायची गरज नाही आणि परत तुमचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह होणार नाही. कारण एकदा जर फॉर्म तुमचा डिसअप्रूव्ह झाला परत तुम्हाला तो फॉर्म एडिट करता येणार नाही. ह्यामुळं ह्या सगळ्या बाबींची लक्षात घेता, या बाबी सगळ्या लक्षात घेता तुम्ही फॉर्म मध्ये चुका करू नका. कारण काय होतंय, आता खूप जणांचं आपण बघितलं पोर्टलवर फॉर्म भरत आहेत, पोर्टलमध्ये पण इश्यू आहेत. आता मी त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे की पोर्टलमध्ये काय इश्यू आहेत आणि तुम्हाला ते कसे सॉल्व्ह करायचे. तर त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मित्रांनो पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी योग्य ती आणि खरी माहिती लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याला काय अजून ह्याच्यामध्ये जर शंका असतील, काय प्रश्न असतील तर ते तुम्ही निश्चितपणे कमेंट सेक्शन मध्ये ऍड करू शकता. मी त्या प्रश्नांचं किंवा त्या तुमच्या शंकेचं निवारण करण्याचा प्रयत्न करेन. त्यामध्ये तुम्हाला काय शंका असतील तर तुम्ही करू शकता. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.